हॅलो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही चांगले असणारच. तर आज मी नवीन व्लॉग घेऊन येत आहे आणि व्लॉग असा आहे की मी जाते गोवा. आज निघाली आहे. 7:30ची बस आहे बोरिवली नॅशनल पार्कवरून. तर मी जाते, ऑर्डरला पण जाते आहे मी. पण मी फक्त माझंच घेऊ शकते शूट, कारण की त्यांना अलाउड नाही आहे. ते नाही बोललेत मला की ब्लॉगमध्ये घेऊ नका. तर मी मोस्टली जर तिथे टाईम भेटलं तर कुठे फिरणार आहोत, टाईम भेटला तर मी तेवढं दाखवेन तुम्हाला मी कुठे कुठे फिरणार आहे ते. आणि मी फर्स्ट टाईम गोव्याला जाते आहे आणि खूप एक्साईट आहे की मी गोव्याला जाते आहे, कारण की मला जायचं होतं तसं पण गोव्याला. तर मी जेवढं होईल शक्यतो तेवढं मी दाखवेन लोकेशन तिथे काय काय आहे ते. आणि तुम्हाला तसं माहितीच असणार की गोव्याला कुठे काय काय फिरायला आहे, नाईटला कसं वाटतं कसं नाही वाटत. तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू ठेवा आणि पुढे बघा की मी कुठे फिरते, किती एन्जॉय करते. आणि तुम्ही पण एन्जॉय करा. आणि तुम्ही जर नाही गेला असणार तर तुम्ही पण जाऊन या. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण की तुमचा खूप सपोर्ट येतो आहे मला. आणि बस मी तर पुढे काय बोलू शकत नाही. तर आपण भेटूयात पुढे. कंटिन्यू राहा. बाय. मी आता पोचली आहे लोकेशनला बोरिवलीला. आणि आता माझे बाकीची मंडळी पण तिथे उभे आहेत, माझी वाट बघतात आहे. आता बसमध्ये बसेन आणि मग 6:30चा टायमिंग आहे. आता बघूया कुठे बस उभी आहे ते. आता आपण भेटूया पुढे. बाय. मी आता बसमध्ये बसलो आहे. आम्ही लोक सगळे आपापल्या सीटवरती आहेत आणि मी सिंगल आहे एका सीटवरती. तर आता आम्ही निघालो ऑन द वे गोवा. बाय. हॅलो, गुड मॉर्निंग. आता आम्ही कुठे आहे ते पण नाही मला माहिती, पण आता आम्ही चाय पाणीसाठी थांबलो आहे. आणि खूप लेट केलं आहे गाडी त्याने. आणि मस्त व्ह्यू आहे, मजा येते. फर्स्ट टाईम मी रत्नागिरीला आली. बघूया आता किती वाजता गोव्याला सोडतो आहे. आणि आम्ही लोक चाय नाश्त्याला थांबलो आहे. लाईन आहे म्हणून इथे मी आली साईडला. आता मी चाय नाश्ता करून घेते. भेटूयात पुढे.
हॅलो, गुड आफ्टरनून फ्रेंड्स. गुड मॉर्निंग नाही बोलू शकत कारण की आम्हीच लेट पोचलो इथे. बसने आम्हाला खूप लेट पोचवली इथे. मी सांगू तुम्हाला, एवढी कंटाळली ना बसमध्ये. 6:30ला आम्ही लोकांनी बसमध्ये ट्रॅव्हल चालू केला होता इकडे येण्यासाठी. तर आम्हाला इथे डायरेक्टली 12:30-1 वाजता सोडलेला आहे. आणि आता सर्व एक जण फ्रेश होत आहेत. मी झाली आहे फ्रेश. पहिला नंबर मी लावला होता. आणि कशी दिसते मी? छान दिसते ना. तर आम्ही आज काय ऑर्डर नाही आहे, त्यामुळे आज काय आम्ही लोक इथेच फक्त आम्ही बघणार आहोत इथे काय आहे काय नाही बघण्यासारखं. शॉपिंग काय आहे करायची ते आम्ही इथले लोकेशन करणार आहोत. आणि उद्या आमची ऑर्डर आहे, त्यामुळे आज आम्ही खूप झोपणार आहोत. उद्या लवकर उठायचं आहे. त्यांना तयार वगैरे करून त्याच्यानंतर मग आम्ही लोक बाहेर निघू फिरायला. आणि इथलं लोकेशन बघा किती छान आहे. खूप छान आहे लोकेशन. आता आपण भेटूयात पुढे. बाय. सो मी आता आली आहे बागा बीचवरती. तर मी दाखवते. आणि इथे कपडे पण मी बघितले, सेम रेट आहे, काय फरक नाही आहे. पण पाहिजे तसं नाही आहे, पण ठीक आहे. आता मी आली आहे बागा बीचवरती. बघूया, तुम्हाला दाखवते मी. इथे एंटर केली आहे बागा बीचवरती. बघा आमची मंडळी बघा पुढे आहेत. मी तुम्हाला दाखवते. इथे मस्त आहे यार, ओसम. नाईटला येणार आहे. आमच्या जवळच आहे, 10-15 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. तर नाईटला येणार आहोत. बघू तिथे नाईटला कसं आहे. बोले पुढे जातात आहे आमची मंडळी. एकटीच मागे बसली आहेत मस्त. चला आता मी राहते पुढे बघून येते. खूप क्राऊड आहे इथे, खूप गर्दी पण आहे. नाईटला पण मी तुम्हाला दाखवेन. इथे नाईटला पण येणार आहे. खूप छान वाटते. आता सध्या पाण्यामध्ये अलाउड नाही केलं आहे बाहेर पाण्यात जायला. बाहेरच सांगितलं आहे. हा झेंडा दिसतो ना तिथपर्यंतच सांगितले, कारण की खूप लाटा येतात, त्यामुळे अलाउड नाही केलं आहे आज जायला. इथे बसून पण देत नाही. इथे पण बसून देत नाही आहे किनाऱ्यावरती. बाहेरच जाणं सांगितलं आहे. समोर बघा. आता इथे ह्या टायमिंगला मी कुणाला तरी मिस करते आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मी कुणाला मिस करते आहे. नाव सांगू? मी आता या टायमिंगला दीपला खूप मिस करते आहे. कारण की दीपशिवाय मी ते एन्जॉय करूच शकत नाही. कारण की माझे सगळे त्या साईडला आहेत समोर, आणि मी ते एकटीच फिरते आहे, फोटो काढते आहे आणि व्लॉगसुद्धा करते आहे. मग मला इथे एन्जॉय करायला मन नाही करत आहे. कारण की दीपशिवाय मी ते मजा करू शकत नाही, एन्जॉय करू शकत नाही. मला इथे खूप राईड्स पण एन्जॉय करायचे आहेत, पण मी नाही करू शकत आहे राईड्स एन्जॉय. त्याच्याशिवाय मी काहीच नाही करू शकत. बघूया आता नेक्स्ट टाईम आम्ही येऊ. मी ते बघू शकता एकटीच आहे मी. तिथे आहेत बसलेत. चला पुढे बोलूया. परत आली आहे बागा बीचवरती. आणि सनसेट खूप लेट झाला आहे सनसेट बघायला. आणि आम्ही चेंज करून वगैरे आलो होतो. मी तर नव्हते गेले होते पाण्यात, पण मला आता जायचं मन करते. पण इथे आता 6च्या नंतर अलाउड नाही आहे पाण्यामध्ये. तर मी मूड ऑफ आहे, नाही जाऊ शकत मी आता. आणि तिथे बसली आहे शांत. बाकीचे आहेत राईड्स वगैरे करतात. मगाशी त्यांनी राईड नाही केली कारण की पाण्याचा खूप फोर्स आहे, त्यामुळे अलाउड नाही केले पाण्यामध्ये जायला. तर आता तिथे मी
मी पण शांत बसली आहे. मी पण नाही जाऊ शकत कारण की खूप लाटा आहेत. तर आपण काय करू तुम्ही सांगा. नको, मी इथे शांत बसलेली बरी आहे. पाठीमागं काय चाललंय. ठीक आहे, चला बघूया पुढच्या लोकेशनला. तर आम्ही कुठे जातो. हॅलो, गुड मॉर्निंग. मी आज खूप लवकर उठले होते. आम्हाला तयार करायचं होतं, ऑर्डर होती तर. आणि आता मी तयार झाली आहे. तर इथे आसपास जे लोकेशन आहे, काल जेवढं होतं तेवढं मी शूट केलं. आणि आज नाईटला पण मी तुम्हाला दाखवणार आहे. नाईटला व्ह्यू कसं आहे ते. आता मी माहिती नाही कुठे कुठे लोकेशन इथे आहे जवळ आसपास, ते बघेल. आणि मग बघूया पुढचं लोकेशन कसं आहे ते. आता आम्ही जरा जाऊन आम्ही लोक चाय नाश्ता वगैरे करून घेतो आहे. आणि मग आम्ही लोक सगळे निघू परत कुठे कुठे काय आहे बघायला, इथल्या लोकेशनचं एक्सपोज करायला. मला इथे फोर्ट वगैरे जे जवळ आहेत आम्ही लोकांनी बघितलं काल रात्री. तर जे जवळजवळ आहे तेच आम्ही लोक आता बघणार आहे. मग उद्या कुठे काय करायचं ते मला माहिती नाही. उद्या बघेन मी. आता आपण भेटू पुढे. बाय. हॅलो, आता आम्ही आलो आहोत किल्ला बघायला, फोर्ट बघायला इथे आलो आहोत. आणि इथं तिकीट पण काढायची आहे फोर्टसाठी. तर तिकीट काढायला गेले. आम्ही इथे उभे आहोत आणि मस्त इथे व्ह्यू आहे, बघू शकता मागे. इथं एंट्री आहे. आणि आता कशी दिसते मी आज, छान दिसते ना. खूप ऊन आहे. आणि एवढं एक दिवसामध्ये उन्हामध्ये मी तर काळी झाली आहे. आणि मी अशी पण काळीच आहे. पण ठीक आहे, सगळीकडे अनुभव घ्यायला पाहिजे. फायनली मी सावलीत आली आहे. कशी दिसते सांगा. चांगली दिसते. मला भूक लागली आहे. आता जरा फोट वगैरे फिरून घेतो आम्ही आणि मग नाश्ता वगैरे करते. चला भेटूया पुढे किल्ल्यावर. किल्ल्याच्या आतलं दृश्य आहे, मस्त आहे ना, ग्रीन वगैरे. आता आपण जाऊया वरती. ओके. तर मी आता आहे ना, अगवदा किल्ला आहे. अगवदा आय डोंट नो, पण या किल्ल्याला इथे आली आहे. आता मी एंटर करते. पुढे बघूयात आपण किल्ला. अरे मैं ग्रुप में डाल दूंगा. पण बरं म्हणजे टाईम आहे किल्ल्याचा, सकाळी 9 ते आणि संध्याकाळी 5:30 पर्यंत. आता आपण एंट्री करूया. तर बघू शकता किल्ल्यामध्ये किती क्राऊड आहे इथे जमा. चलो शिबी बोलते. बापरे किती टुरिस्ट आलेत. मी एकटीच मागे आहे. तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं आहे तर मी दाखवते तुम्हाला. पहिला कुठनं स्टार्ट करायचं आहे, कुठून स्टार्ट करू. तिथून जाऊयात, तिथून एंटर, तिथून जाऊया. तिथे या साईडला पहिलं बघूयात काय आहे. जरा इथे मग फोटो काढून घेते. हा आली थांबा येते. ओके
अरे बापरे, टुरिस्ट एवढे आहेत, फोटो कसा काढणार? चलो आगे का दिखाती हूँ। अभी मैं फोटो निकाल लेती हूँ यहाँ का, फिर उधर जाके सामने जाके, सॉरी मी हिंदी का बोलते, पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवते, ठीक आहे? तर आता मी फोर्ट वरती आलेली आहे आणि बघा तुम्ही किती मस्त ओसम प्लेस आहे. फोर्ट वर तर अजून छान आहे, एकदम अजून छान दिसतंय. नेक्स्ट टाइम मी इथे येणार ना तर दीपला घेऊन येणार. अशी पण मी आता थोडी करते एन्जॉय, पण त्याच्यासोबत जरा जास्त एन्जॉय करेन इथे आली तर, कारण की तो जरा माझे फोटो वगैरे काढायला थोडं हे आहे ना. चला भेटूया पुढे लोकेशनला. चला आता दुसऱ्या लोकेशनला आली आहे मी. इथे ना टुरिस्ट एवढे आलेले आहेत ना, स्वतः पण नीट बघत नाही, दुसऱ्यांनाही बघून देत नाही. आता इथे आली आहे, तिथे बघूया काय आहे, तिथे पण जायचंय. इथे तर मला काय एवढं वाटत नाही काय खास आहे. मला असं वाटतं इंग्रज लोकांच्या जमान्यातलं आहे. इथून बघा कसं दिसतंय, किती एकच ठिकाणी एवढी पब्लिक आहे. इथे तर सोडून ते इथेच जास्त आहे. काय बोलणार या माणसांना. चला पुढे बघूया. आणि इथे असं उभे आहेत ना, तसं काय लोकांनी कधी बघितलेलं नाही. पहिल्यांदा ठीक आहे, पहिल्यांदा आले, पण नेक्स्ट बघायला पाहिजे कसे पब्लिक उभी आहे लाईनमध्ये, धक्काबुक्की करतात. आय नो या हो, पण धक्काबुक्की करू नका. बघा शांतपणे बघा, टाइम आहे. चला पुढे जाऊयात आता आपण, ठीक आहे? इथे कोण नाही आहे, इथे मी जरा फोटो काढून घेते. इथे जरा चांगले फोटो येते. बघूया या साईडला काय आहे. एक काय आहे ना नक्की मलाही माहिती नाही आहे. मी एक्झॅक्टली तुम्हाला काय सांगू शकत नाही, पण किल्ला आहे एवढं मी तुम्हाला सांगू शकते. अंग्रेज काळ जमान्यातला. हॅलो, तर माझ्या मॅडमची कॅब घेतली आहे, तर मी आता आले आहे कुंडारम बीचला. तर मी दाखवते इथे बीच. चला पुढे जाऊया बीचवरती. इथे मार्केट आहे, कुंडलम बीच. तिथे ना कपडे ठीक आहेत, हलके आहेत कपडे, पण ना सेम रेट आहे आपली जिथे आहे मुंबईला रेट तशीच आहे. मी आता घातलेले आहेत ना ते कपडे, मी पण ते इथूनच घेतलेत. कपडा एकदम हलका आहे. चला बीचवरती जाऊयात आपण. कुंडलम बीच. आता पाण्याला भरती आहे, दाखवते तुम्हाला. पाणी वरपर्यंत आलं. कालपासून पाण्यातच जायला भेटत नाही. मस्त पाणी आहे, आपल्या मुंबई सारखं पण नाही आहे. नाही, मुंबईला बघा पाणी किती घाण असते, इथे पाणी अजिबात घाण नाही आहे, कारण की इथं सिस्टमॅटिक आहे. आपल्या मुंबईला नाही येत. आपल्या मुंबईची पब्लिक समजून घेत नाही. एवढा घाण पाण्यामध्ये आंघोळ तर करतातच, एन्जॉयमेंट पण करतात, पण घाण पण नका टाकू.
मी बघा तिथे एन्जॉयमेंट करते, माझी मॅडम वगैरे एन्जॉयमेंट चालू आहे तिथे. एवढ्या पाण्यात कोण जाईल? मी इथं जाणार नाही, मी रिस्क नाही घेणार. हे लोक इथं गेले तिथे पाण्यात नाही गेले तिथे. चलो बाय. हॅलो. मध्ये मी थोडा ब्रेक घेतला होता. आम्ही लोक गेलो होतो, थोडं शांत झोपलो रूमवरती जाऊन, फ्रेश वगैरे झालो. चले चालतंय पुढे. आणि चापोरा फोर्ट आम्ही बघायला आलोय आणि ते चढायचं जागा आहे. चढतोय हो बापरे. चला बघूया कसं आहे नक्की, कशी दिसते. ॲक्च्युली उन्हामुळे मी फुल ड्रेसिंग केलं, नंतर पुढे जाऊन मी चेंज करते. बघूया पुढे. बाय. वरून किती मस्त दिसतंय. बीच दिसतंय तुम्हाला? फोर्ट काय आहे, किल्ला काय माहिती. मला तर दम लागलाय. चला चढते. आता आम्हाला त्या बीचवरती जायचंय. ते समोर बीच नाही, किती छान आहे बघा. आणि इथे शांत आहे, बागा बीच पेक्षा इथे शांत आहे आणि क्राऊड नाही आहे. दाखवते तुम्हाला, थांबा. क्राऊड जरा पण नाही आहे बघा तिथे. तिथे उन्हात काली झाली आहे मी यार. आता आली आहे नाईटला. काल मी नाही दाखवलं, आता तुम्ही बघा नाईटला. आणि इथे वाइंड अप 4 वाजेपर्यंत नाही, 10 वाजेपर्यंत लास्ट आहे. ॲक्च्युली आपल्या इथे बॉर्डरवरती ते फाईट चालू आहे इंडिया पाकिस्तानची, त्याच्यामुळे इथे 10 वाजता क्लोज करावं लागतंय. आता बघा चलो बाय. हॅलो. फायनली गोवा झालं आहे आमचं फिरून. आता आम्ही बसस्टँडला आहोत, मुंबईला यायला निघालो आहे. किती काळी झाली आहे बघा, खूप काळी झाली आहे मी इथे. आणि इथे तुम्हाला सांगायचं होतं मला की तुम्ही गोव्याला येताय ना, तर तुम्ही आहे ना तुमची शॉपिंग मुंबईवरूनच करून या. माझ्या मते मी तुम्हाला हे सजेस्ट करू शकते की गोव्याचे कपडे तुम्ही जे काय ड्रेसिंग घेणार ते मुंबईलाच घ्या. इथे खूप कपडे जास्त महाग आहेत. आणि इथे कसं माहिती आहे का, कुठलीही तुम्ही वस्तू घ्या, तुम्ही खायची प्यायची वस्तू घेतली ना तरी पण ते हाफ बोला खाण्याची वस्तू अजिबात भेटणार नाही फुल. आणि इथे कसं तुम्हाला सांगते, इडली मेंदूवडा खाऊच नका, कारण की आम्ही लोकांनी खाल्ली आहे. खूप ओके होती, पण ठीक होती, पण नका खाऊ, मी सांगते नका खाऊ. आणि इथे सर्विस पण खूप लेट आहे. आम्ही मॉर्निंगला नाश्ता करायला गेलेलो तर सर्विस खूप बेकार होती. आम्हाला 5-10 मिनटं तरी आम्हाला वेट करावं लागलं. होते तयार होते ते होते अशी कारणं दिली, तर आम्ही लोक तिकडून निघालो. आणि आता आमची बस आली आहे, तर आपण भेटूयात पुढे. अजून मी तुम्हाला सांगायचं आहे, भेटूयात, थांबा. हां, तर मी सांगत होते की ते तुम्ही खाण्याची पिण्याची वस्तू तुम्ही बाकी नॉनव्हेज तुम्ही खा, काही पण चालेल, फक्त इडली मेंदूवडा कांदेपोहे अशी वस्तू तुम्ही नका खाऊ. कारण की
खूप म्हणजे खूप टेस्ट बेकार, मीठ नाही, काहीच नाही, सांबार अलग, काय बनवलं होतं आम्हाला पण माहिती नाही. पण आम्ही लोकांनी कॅन्सलच केलं. आम्ही लोक तिथून निघालो आणि चाय पण ठीक होती, चाय पण ठीक होती. आणि काय बोलू मी, गोव्याला खूप मला फिरायचं आहे. पण आता जेवढं आता माझ्यासोबत आहेत तर आम्ही लोक जेवढं लोकेशन आहे तेवढं लोकेशन आम्ही लोकांनी फिरलो. आणि आता मी नेक्स्ट टायमिंग दीपसोबत येईन ना, तर दीपसोबत मी मस्त इथे एन्जॉय करेन. आणि दीपला मी सांगितलं आहे की नेक्स्ट टाईम मला गोव्याला घेऊन जा, मला जिथे फिरायचं तिथे मी फिरेन. ह्या टायमिंगला मला फिरायला भेटला नाही आहे. मग फायनली मी इथे आले होते. पण आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. माझ्या चॅनलला ते नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय गोवा, बाय बाय.